रामबंधू प्रस्तुत रुचिरा कार्यक्रमामध्ये मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मित्रमैत्रिणींनो, दिवाळी म्हटली की दिव्यांची आरास, उटणाचा वास, कंदिलाची साथ आणि फटाक्यांची बरसात या सर्व गोष्टींमध्ये फराळ तर हवाच। त्याच्यामध्ये चकली, करंजी, चिवडा या सर्व गोष्टी तर हव्याच। मग आपण बोलत का बसलोय मैत्रिणींनो? आज आपण नक्की कुठला पदार्थ बनवणार आहे आणि तो कोण बनवणार आहे ते पाहूया। तर चला मग आज आपण महेश यांना बोलवूया। वेलकम महेश। नमस्कार मित्रांनो, रुचिरामध्ये तुझं स्वागत आहे। थँक्यू सो मच। तर महेश, माझ्या मैत्रिणींना वेगवेगळ्या रेसिपी शिकायला फार आवडतात। बरोबर आहे। तर दिवाळीचा सीझन येतोय, बरोबर आहे। तर आज कुठला पदार्थ तू आम्हाला दाखवणार आहेस? दिवाळी म्हटलं की लाडू हे आलेच, तर आपण लाडवाचंच एक वैशिष्ट्य असं वेगळा काहीतरी नाविन्यपूर्ण असा प्रकार काहीतरी बनवू। तो एक नवीन असा प्रकार गाजराचा बनवतो आपण, गाजराचे लाडू। तर आपण साहित्याकडे वळूया। तर साहित्य काय आहे? याला लागणारं साहित्य आहे किसलेला गाजर, खोबरं, किसलेला खोबरा, तो सुद्धा ड्राय कोकोनट आपण त्याला बोलतो, मिल्क मेड, बटर किंवा तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता त्याच्याबदली, साखर, इलायची पावडर आणि सोप पावडर म्हणजे बडीशेपाची पावडर। सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया। ओके। सर्वात प्रथम तूप टाकून घेऊ। बटर याऐवजी आपण तूप पण वापरू शकतो। अच्छा, तुपाने सुद्धा छान असा सुगंध येईल। अच्छा, तर आपण बटर इथे वापरला आहे। बटर वापरला इथे। छान असं पूर्णपणे वितळून झालं। मंद आचेवर वितळून घ्यायचं ना? हे मंद आचेवर असं वितळून घ्यायचं। अच्छा। त्याच्यानंतर सर्वात प्रथम याच्यामध्ये टाकावी पावडर। ही आपली इलायची पावडर। अच्छा, साधारण एक चमचा, 1 टीस्पून। अच्छा, आणि ही बडीशेपाची पावडर करून घेतलेली आहे। बडीशेपाची पावडर 1 टीस्पून सेम। ओके, 1 टीस्पून। छान असं परतून घ्या। वेलचीची पावडर आणि बडीशेपाची पावडरचा असा स्मेल पण इतका सुंदर राहतोय ना। हा, खूप चांगला असा सुगंध आहे। इलायची पावडरचा म्हणजे खूप स्ट्रॉंग असा अरोमा बोलतात किंवा खूप महक अशी बोलतात। किसून घेतलाय ना आपण? हा, हो। आणि बारीक असा किसलेलाच पाहिजे का की आपण जाडसर ठेवला तरी? जाड सुद्धा ग्रेटेड कोकोनट करून घेऊ शकता। तर बारीक किसलेला पाहिजे असं काही नाहीये, आपण जाड पण ठेवू शकतो। आपण जाड सुद्धा ठेवू शकतो। अच्छा, काय हरकत नाहीये। आणि साधारण आपल्याला 2 कप गाजर याच्यासाठी लागणार। 2 कप आपण 2 कप गाजर घेतलेला आहे। 2 कप। आता चांगला आपण परतून घेतोय। आणि आता आपण गाजराचे लाडू, तर हे पौष्टिक पण आहेत कारण की गाजरामध्ये ए विटामिन्स आहेत आणि खूप पौष्टिकता आहे म्हणजे या पदार्थामध्ये। जेणेकरून ज्यांना काही म्हणजे गाजर असं रॉ असं काही खायला आवडत नाही किंवा वगैरे, किंवा कोणाला गाजरचा हलवा की आवडत नाही, त्याच्याकरता हा प्रकार एक चांगला प्रकार आहे। तर काही मुलांना म्हणजे गाजर आवडत नाही, त्यांना लाडू बनवून दिले तर ते खातील पण। हा, म्हणजे लाडू बनवल्यावर तू याच्यामध्ये स्टफिंग पण करू शकतेस। काहीतरी तुम्ही काहीतरी नट्स टाकले किंवा आणि काहीतरी टाकलं किंवा तुम्ही वरती चॉकलेट सॉस टाकलं, म्हणजे हे प्रकार केलं तर तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य असं काहीतरी करू शकता। म्हणजे वरती गाजराचे लाडू बनवले व चॉकलेट सॉस टाकलं की झालं की गाजर हलवा विथ चॉकलेट सॉस, लड्डू विथ चॉकलेट सॉस, हे काहीतरी वेगळं आहे। तर आता तसा कलर पण बदलत चाललाय, तुम्ही बघतातच आहात। आता कलर बदलला, चेंज झाला। पाणी तुम्ही बघताय की पूर्णपणे सुकलेलं आहे, याचा अर्थ की गाजर आपले कुक झालेले, बरोबर, शिजलेले आहेत ते अशा प्रकारे। मग आता ही 1 वाटी दूध टाकायचे याच्यामध्ये। अच्छा, आणि पूर्णपणे आपल्याला याला परत परतून घ्यायचं आहे। आणि यातलं जे दूध आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे। आणि तसं आपण दिवाळीत अनेक प्रकारचे लाडू बनवतो, म्हणजे रव्याचा लाडू असतो, बेसनाचा लाडू असतो। तर ह्या दिवाळीत मैत्रिणींनो तुम्ही गाजराचे लाडू बनवून बघा। हा, काहीतरी वेगळा असा प्रकार, म्हणजे दिवाळी म्हटले की लाडू आले, लाडू हा प्रकार पाहिजेच असतो। मग त्याच्यापेक्षा काहीतरी चलो की यावेळी रव्याचे नको, बेसनचे नको, तर गाजराचे बनवूया। अच्छा, गाजराऐवजी आपण कुठला काय म्हणजे अजून कुठल्या पद्धतीचे लाडू आपण बनवू शकतो? सेम प्रोसेस, म्हणजे हीच पद्धत। त्याच्यामध्ये तुम्ही दुधी भोपळा घेऊ शकता। अरे वा, त्याच्या पण सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता। अच्छा, मिल्क पूर्णपणे, दूध पूर्णपणे आटलेलं आहे, त्याच्याबरोबर याच्यामध्ये शुगर टाकूया। साधारण अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आपण। त्याचा हळूहळू रंग पण बदलत चाललाय, शिजतंय।
त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत किसलेला नारळ. क्वांटिटी आपण याच्यामध्ये टाकणार आहेत कमीत कमी 1/4 कप, म्हणजे 1/4. ओके. किसलेला नारळ टाकण्याचं कारण हे आहे की हे तुमच्या लाडवाला एक बॉडी देईल, म्हणजे जे बाइंडिंग बोलतात किंवा जे घट्टपणा पकडण्यासाठी हे तुम्हाला काम देईल. म्हणजे नारळामुळे लाडवाची जी पकड असते ती ना मजबूत होते. म्हणजे आपण रव्याचा लाडू पकडताना वगैरे कसं आपण त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे काहीतरी कुठल्याही पदार्थाला एक बॉडी पाहिजे असते जी पकडण्यासाठी, ती बॉडी आपल्याला. म्हणून आपण याच्यामध्ये किसलेला नारळ टाकतो. ऑलमोस्ट आपल्या गाजराचे लाडू तयार होत आले. ह्याच्यामध्ये लास्ट टाकायचा कंडेन्स मिल्क. हे मार्केटमध्ये सहसा उपलब्ध मिळतं. कंडेन्स मिल्क इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तरी साधारण हे लाडू बनवून झाले तर ते किती दिवस टिकतात? म्हणजे फ्रीज मध्ये ठेवावे लागतात की ते फ्रीज मध्ये ठेवून कमीत कमी तुम्ही 3 दिवस हे लाडू खाऊ शकता. अच्छा. आणि तसाही आता गाजराचा सीझन येतोय, थंडीचा मोसम आहे, गाजराचा सीझन आहे, त्याच्यामुळे काहीतरी नवीन गाजराचं आपल्याला काहीतरी बनवलं तर लाडू हा चांगला एक उत्तम असा पर्याय आहे. आणि गाजर डोळ्यांसाठी पण खूप पौष्टिकच्या दृष्टीने सुद्धा गाजर खूप छान आहे. गाजर खूप चांगले आणि दूरदृष्टी पण डोळ्यांची खूप चांगली होते गाजरामुळे. तर हळूहळू ते आता सुकत चाललंय. पूर्णपणे ड्राय झालं म्हणजे आपलं मिक्सर तयार आहे. अच्छा. म्हणजे पूर्ण घट्ट झालं पाहिजे ना? हो, पूर्ण घट्ट. हळूहळू आता ते घट्ट होत आहे. आता घट्ट झालंही आहे आणि माझ्या मते आय थिंक आपण हे आता काढून घेऊया. ओके. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघतच आहात आपण छान असं ते शिजवून घेतलंय आणि ते किती घट्ट झालंय. आता यापुढे आपला गाजराचा मिक्स तयार आहे. आपण थोडं याला कूलिंग करूया, थोडं थंड करूया रेफ्रिजरेटरमध्ये, आणि त्याच्यानंतर आपण याचे लाडू बनवणार आहोत. बरं, ठीक आहे. तर आपण थोड्या वेळ ते फ्रीज मध्ये थंड करूया. चरुषा, तर मला वाटतं मिक्सर थंड झाला असेल, आपण काढून त्याला लाडू बनवून घेऊया. बरोबर? तोपर्यंत तू हे जे ग्रेटेड कोकोनट आहे ते मी या भांड्यात. ओके. किसलेला नारळ आपण ह्याच्यात काढून घेतलेला आहे. आता आपण बघूया लाडू कसे बनवतात ते. सिंपल जसे लाडू बनवतो तसेच लाडू बनवायचे. अच्छा. वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट नट टाकू शकता. अच्छा. पिस्ताचिओ म्हणा, पिस्ता म्हणा, किंवा काजू म्हणा, किंवा बदाम म्हणा, तुम्ही काही याच्यामध्ये वापरू शकतो आपण. अजून एक प्लेट घेतेस का प्लीज? ओके. हे लाडू फक्त काढून घे प्लेटमध्ये प्लीज. अच्छा. तर आपण त्याला ते खोबरं लावून घेतोय किसलेलं. हो. तुम्ही बघतच आहात की लाडवाला सर्व बाजूने ते किसलेलं खोबरं आपण लावून घेतोय. तर हे खवलेलं आहे ना, एकदम बारीक किसून घ्यायचं ना? बारीक किसून असं घेऊ शकतो किंवा तुम्ही मिक्सर मध्ये पण ग्राइंड करू शकता. बरं. किंवा मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला हे म्हणजे हे रेडीमेड तुम्हाला भेटू शकतो. अच्छा. अरुचा, तू सुद्धा हे लाडू बनवून बघू शकतेस. बरं मैत्रिणींना मी ट्राय करते. अच्छा, पहिला हा लाडवाचा. ओके. त्याला रोल करायचं. त्याला रोल करायचं छान असं. अच्छा. ओके. आणि बस थोडंसं कोकोनटमध्ये मिक्स करून घे. ठीक आहे. महेश एवढा उत्तम तर बनवू शकले नाहीये, पण मी ट्राय करते मैत्रिणींना. असा मी लाडू बनवला. बरोबर महेश? छान असा लाडू झालेला आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, आपण महेशला हेल्प करूया जरा. चल, तुझ्या निमित्ताने मी लाडू बनवायला तरी शिकले. तर मैत्रिणींना बघताय
आपले लाडू इथे बनवून झालेले आहेत. तर तुम्ही पण ह्या दीपावलीला ह्यावेळी बनवूनच टाका गाजराचे लाडू. तर आपले गाजराचे लाडू तयार आहेत. तयार बरोबर? झालेले आहेत. त्याचं आपण प्लेटिंग करू, प्रेझेंटेशन करू. तर आपण सजावट करून घेऊया. वा महेश, खूप छान सजावट तू इथे केलेली आहेस. दिवाळी स्पेशल आहे, बोलो काहीतरी स्पेशल करूया. स्पेशल करूया. त्याच्यामुळे दिवाळीसाठी स्पेशल असं करून ठेवलेलं आहे. वा, अगदी सुंदर दिसत आहेत. दिवाळी स्पेशल अशी सजावट केली आहे महेशने. तर मग मैत्रिणींनो, तुम्ही बघतच आहात आपले गाजराचे लाडू इथे तयार आहेत. त्याच्याबरोबर थोडस असं रेझिन्स, वरून किशमिश आपण टाकतोय. वाव. चला तर मग आपले गाजराचे लाडू इथे तयार आहेत दिवाळी स्पेशल. दिवाळी स्पेशल. तर तुम्ही पण घरी बनवा आणि आता ते मी खाऊन बघणार आहे. तुम्हाला पण पाहिजेत ना? मग वाट कसली बघताय, लगेच बनवून टाका गाजराचे लाडू. तर आपण खाऊन बघूया. नक्की. चीअर्स. दिवाळी स्पेशल. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मस्त. साखरेचं प्रमाण पण इतकं उत्कृष्ट आणि सगळे किती छान आणि म्हणतात ना काहीतरी वेगळा लाडू. तो गाजराचा लाडू. तर गाजराचा लाडू. तर मग अजून काहीतरी रेसिपी आम्हाला पाहिजे. आता गोड रेसिपी तू दाखवलीस, तर माझ्या मैत्रिणींना चटपटी रेसिपी पण आवडते. नक्की. तर आता आपण कुठली रेसिपी बनवणार आहे? तुम्हालाही प्रश्न पडलाय, मलाही प्रश्न पडलाय. तर आपण महेशलाच विचारूया. महेश, आता आपण कुठली रेसिपी बनवणार आहे? आपण आता बनवणार आहोत मसाला चिवडा. वाव, मसाला चिवडा. तर मग आपण चिवडा म्हटलं तर अनेक मसाले पण येतातच. तर मसाल्यावर मला आठवलं की आज आपण स्पेशल मसाला वापरणार आहोत. कुठला? तर आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत रामबंधू चिवडा मसाला. वा. तर चला तर मग आपण कृतीकडे वळूया. नक्की. तर आपण साहित्य काय ते आधी प्रथम बघूया. तुम्ही पेन आणि कागद लगेच हातात घ्या. पर्यंत आपण साहित्य काय ते पाहूया. तर काय काय साहित्य लागणार आहे महेश? सर्वात प्रथम लागणार ह्याला जे मसाले लागणार ते पहिलं सांगतो. मसाला, चिवडा मसाला, सिट्रिक ऍसिड, ओके, त्याच्यानंतर पॉपी सीड्स ज्याला आपण म्हणतो खसखस, शुगर, अच्छा, मीठ, हळद, भाजलेले चणे, अच्छा, कढीपत्ता, मिरची, राय, जिरे, बडीशेप, किसलेला नारळ, काजू, किसमिस, कांदा, टोमॅटो, अच्छा, आणि हिरवी मिरची. आणि लागणार ते आपल्याला पोहे. हे पातळ पोहे आहेत ना? हे पातळ पोहे आहेत जे आपण चिवडा करता वापरणार आहोत. तर मग चला आपण सुरुवात करूया. गॅस चालू करूया. ओके. त्याच्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. ओके, ते आपण पोहे सुद्धा भाजून घेऊ. ठीक आहे. हे पातळ पोहेच वापरू शकतो की नाही, आपण? तुम्ही पातळ पोहे वापरू शकता, तुम्ही जाड पोहे वापरू शकता. अच्छा, असं काही असं वैशिष्ट्य असं नाही की फक्त पातळच पोहे पाहिजे. नाही, आपण तुम्ही पातळ, जाड किंवा आपल्याला गावठी पोहे पण असतात, त्याचा सुद्धा तुम्ही चिवडा बनवू शकता. ओके. सगळ्यात पहिलं थोडं तेल घेऊया. साधं परतून घ्यायचंय आधी प्रथम. आधी पोहे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, प्रथम आपण परतून घेणार आहे पोह्यांना. 1 टीस्पून तेल. बस बस, एकदम थोडंसं, फक्त अच्छा, फक्त नावापुरतं तेल आपण त्याच्यात टाकून घेतलं. पोहे तुमचे छान असे परतून असलेच पाहिजेत. अच्छा. आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे त्याचा रंग असा कलर चेंज होईपर्यंत असं नाही, थोडेसे जो क्रिस्पीनेसपणा जे येतो, जो कुरकुरीतपणा येतो, तो त्या भाजण्यामुळे येतो. त्याच्यामुळे भाजणे हे पोहे बनवताना सगळ्यात ते महत्वाचं आहे की परतून घेणं हे महत्वाचं आहे. हो. ते क्रिस्पीनेस येण्यासाठी. असे पोहे असे थोडे भाजून घ्या. त्याचबरोबर आपल्याला या गोष्टी सुद्धा आपल्याला तेलातनं काढायचे. अच्छा. तर आपले पोहे कुरकुरीत होतातच आहेत. तोपर्यंत आपल्या एका साईडला तेलही गरम होतंय. साधारण किती वेळ परतून घ्यायचं आपण हे? बस 2 ते 3 मिनिटं. अच्छा, फक्त 2 किंवा 3 मिनिटं, जास्त नाही. अगदी सोपा प्रकार आहे स्नॅक्स. आणि हा जो प्रकार असतो की आपण याला हेल्दी सुद्धा बनवू शकतो. इट इज हेल्दी. ओके. इट इज हेल्दी.
हा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम किंवा आणि जे तुम्हाला असं वाटतं की खरोखर जे पौष्टिक आहे, पौष्टिक म्हणजे आहे, कधी कधी आपण बाजरीची पोळी बनवू शकतो, ज्वारीची पोळी बनवू शकतो. अरे वा. त्याच्यामध्ये आपण पीनट्स टाकू शकतो किंवा आणि आपल्या ज्या व्हरायटीज वगैरे ते सगळं टाकण्यासाठी हा सर्वात छान आणि चांगला स्नॅक्स आहे. म्हणजे पौष्टिक आहे फक्त आणि सणासुदीच्या वेळी नाही किंवा फक्त दिवाळी करता वगैरे नाही की तुम्ही बाकीच्या दिवशी पण हे म्हणजे या वापरू गोष्टी शकतो बनवू आपण. आणि हो. आपण पौष्टिक असं काहीतरी खाऊ शकतो. छान छान वेगवेगळे पदार्थ तरी बनवता येतात आपल्याला. तर आता छान भाजून घेतलेले आहेत आणि आपण. कुरकुरीत सुद्धा झालेला आहे, तू बघू शकते त्याचा कुरकुरीतपणा हा दिसतो सुद्धा ना, असं नाही की खायलाच पाहिजे, त्याचा कुरकुरीतपणा हो. दिसतो सुद्धा. तुम्हालाही दिसतंय कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया एका बोलमध्ये. ओके. ठीक आहे, तर आपण एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे. आता सेकंड आपण जे आता हे जे चणे वगैरे आहेत, ते छान असे पहिले भाजून घेऊया. तुम्ही याला शालो किंवा सॉटे पण करू शकता, म्हणजे परतून पण परतून सुद्धा घेऊ शकतो आपण. पण आपण आपण फ्राय करूया. आपण फ्राय करूया. म्हणजे हे पण कुरकुरीत लागतं. हे पण सुद्धा कुरकुरीत लागतं. ही सगळ्यात सोपी मेथड आहे. म्हणजे आपण बोलतो ना कधी काळे होतात किंवा काही होतं, तर हे सगळ्यात म्हणजे तुम्हाला कळतं की हा बाबा आता हे गोल्डन झाले, आपल्याला काढायचे. अच्छा, त्याचा कलर लगेच चेंज होतो, हे कळतं. ही सगळ्यात सोपी मेथड आहे ऍज पर मी. आता हे थोडेसे लाईट असे गोल्डन झालेले आहेत. काढून घेऊ. सगळं मिक्सच करायचं आपल्याला. अच्छा, हे सगळं मिक्स करायचं. ठीक आहे, तर आपण काढून घेतलेली आहे चणा डाळ. आता आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. त्याच्यामध्ये किशमिश आहे आणि काजू आहे. अजून भरपूर आपण ड्रायफ्रुट्स ऍड करू शकतो, त्याच्यात टाकू शकतो. म्हणजे तुम्ही काय शेंगदाणे टाकू शकता, तुम्ही ड्राय असं हे टाकू शकता, शेंगदाणे, पिस्ता वगैरे तुम्ही ड्राय आयटम काही टाकू शकता. जे ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्हाला आवडतं ना, तुम्ही ते टाकू शकता. ह्याला पण असं छान ब्राऊन कलर येईल. आणि त्या किशमिश पण एकदम अशी फुगल्या आहेत. वाव. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपला मेन आहे तडका. ओके. जो मसाला आपण जो वापरणार आहोत, मेन जो तडका आपण जो करणार आहोत, तो आपण आता चालू करूया. तेल वापरू शकता, 2 टेबलस्पून तेल वापरू शकता, तुम्ही तूप वापरू शकता. अच्छा, 2 चमचे आपण तेल ह्याच्यात आपण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये टाकू जिरं, मोहरी. जिरं आणि आता मोहरी आपण टाकलेली आहे. थोडी सौंफ, बडीशेप पण टाकलेली आहे आपण. कढीपत्ता. स्लो गॅसवर सगळं करून घ्यायचं आपल्याला. जरा तुम्हाला नाईफ देतेस का? थोडीशी मिरची चिरून घेऊया. ओके, तोपर्यंत आपण प्लीज थोडीशी मला हेल्प कर. येस. तर कढीपत्ता तुम्ही बघताय मिरची मस्त तडतडतोय आणि जिरा आणि बडीशेपचा पण जो सुगंध येतोय, छान फोडणी. मिरची तुम्ही तुमच्या तिखटपणानुसार घ्या. कोणाला म्हणजे अंदाजे की नाही, अंदाजे नाही, कोणाला कमी तिखट लागतं, कोणाला जास्त तिखट लागतं, त्याप्रमाणेच थोडी मिरची. आपण आता मिरची पण टाकली आहे. तुम्ही पाहता याच्यामध्येच थोडंसं खसखस. ओके, 1 चमचा ना? 1 टेबलस्पून. ओके, 1 चमचा खसखस पण आपण याच्यात टाकली. चिवडा मसाला. ओके. जो काय स्मेल येतोय या मसाल्याचा, वाव. आणि थोडी हळद. ओके. सिट्रिक ऍसिड. आता सिट्रिक ऍसिड बोलल्यावरती भरपूर जणांना असेल की सिट्रिक ऍसिड का असतं, नक्की काय, आणि प्रश्न पडतो. बरोबर आहे. तर सिट्रिक ऍसिड म्हणजे एक लिंबूचाच एक प्रकार आहे जो ड्राय फॉर्म मध्ये असतो. म्हणजे म्हणजे सुकं लिंबू आपण बोलू शकतो. ओके.
कारण अगर पोह्यामध्ये काहीतरी आंबटपण आपल्याला पाहिजे पाहिजे असेल असेल तर त्याच्याकरता आपल्याला आपण लिंबू सरबत किंवा आणि काहीतरी वापरू शकत नाही, त्याच्यामुळे सिट्रिक ऍसिड वापरलं जातं. ओके. साखर, हे आपण साखर आणि जो मसाला टाकल्यावर जो सुगंध आलाय ना, आलाय. वा. थोडं मीठ, ओके. चवीनुसार आपण मीठ चवीनुसार असं मीठ. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे काही मिक्स आहे हा, ते आपण ते आपण त्याच्यामध्ये- त्याच्यात आणि गॅस पूर्णपणे बंद करून टाक. फक्त आपल्याला आता मिक्स करायचं. ओके. म्हणजे हे टाकल्यानंतर आपण गॅस बंद करणार करणार आहोत. आहोत. बरं. मिठू ओके. तर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे, तुम्ही पाहताय, आणि ते आपण आता सगळं एकत्र करतोय. वा, त्याला रंग पण आलाय असा. छान असं मिक्स करून घेऊ. तुम्ही बघत आहात हळूहळू रंग असा बदलत चाललेला आहे. सोपी पद्धत मिक्स करण्याची. किंवा तुम्ही बोलमध्ये पण टाकून मिक्स करू शकता. मिक्स करू शकतो आपण. हा, किंवा आपण काविलता घेऊन पण. काही मला प्रचंड भूक लागली आहे, तरी थोडीशी आपण थोडंसं मीठ, अजून मीठ आणि थोडीशी साखर. म्हणजे मसाला आणि साखर ह्याचं एक म्हणतात ना, दोघांचं हा, म्हणजे कॉम्बिनेशनच वेगळं आहे. खट्टा, मिठा, मिठा तिखा, आणि हा तिखा. तिखा तसं आता कॉम्बिनेशन झालेलं. आय थिंक सो रेडी आहे. चला मग चिवड्याचं प्रिपरेशन आता करून घ्यावे आपण लगेचच. मग चिवड्यासाठी थोडा प्रथम एक पॉट तयार केलाय मी, त्याच्यामध्येच हा चिवडा टाकतो. वा, ही अशी पत्रावळी आपण एक गोल करून घेतलेली आहे. वा, तर आपण वरून Onion, टोमॅटो कांदा, टोमॅटो आणि ग्रेटेड कोकोनट. जे खवलेलं खोबरं, वरून आपण खोबरं टाकतो, खवलेलं. आणि तिखटपणासाठी मिरची गार्निश जर वाव. तुम्हाला पाहिजे असेल तर. मैत्रिणींना, आपला चिवडा इथे तयार आहे आणि महेशने किती सुंदर सजवला आहे. तर मला आणखीन भूक लागते. महेश, मी आता थांबणार नाहीये, मी आता Please, खाऊन please, बघणार आहे. please. ओके. तर मैत्रिणींना, खरंच हा चिवडा खाऊन मी खरंच बोलू शकते, वाह, स्वाद बेमिसाल, खूप मजा आली. तर चला तर मित्रमैत्रिणींनो, आपण पुढच्या भागात ह्याच वेळी ह्याच कार्यक्रमात परत भेटूया. तोपर्यंत बाय. Bye.